नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो जेवणाला हे बघा, आज गायत्रीने मस्त हे बघा अशी भाजी बनवली. कुठली डाळची गायत्री? ही मुगाची डाळ बटाटे मिक्स आहे. इकडे मस्त पापड चपाती आणि इकडे अंड्याची आमलेट. तू नाही खाणार आहेस गायत्री अंड्याची आमलेट? हे बघा मित्रांनो, पूर्ण थकलेले वाटत असणार कारण की आम्ही दुपारी 1 वाजेपासून जत्रेमध्ये फिरत होतो. नंतर 5:30 वाजता घरी आलो. ते जत्रेचा जर तुम्ही व्हिडिओ बघितलाच म्हणजे खूप असं थकायला झालं. आणि हे जेवण मेन म्हणजे दुपारचं आहे मित्रांनो, बरोबर ना गायत्री? दुपारचं जेवण आहे ते. मग तुम्ही केलं दुपारी जेवण? हा, नाही केलं. काय आलं त्रिशो? हे पाणी दे गायत्री, तिला पाणी दे, पाणी दे. तेव्हा ती कशी करते ती. काय आलं त्रिशो? तिखट तिखट लागलं ना तिला. अरे ग्लास तर दे तिला. पिऊन घ्या आता, पिना पिना तिखट मित्रांनो, ते लागलं तर. जत्रेमध्ये एवढं थकायला झालं ना, प्रमाणच्या बाहेर थकायला झालं. कारण की इकडनं तर रिक्षाने गेलो होतो आम्ही. इकडनं 20-20 रुपये घेतले ते शेअरिंगवाल्याने. त्याच्यानंतर जत्रेमध्ये फिरलो वगैरे. आणि तिकडनं येताना चालत आलो. मग किती 15 मिनिटं लागतात ना काहीतरी चालत यायला. पूर्ण हालत खराब झाली मित्रांनो. आणि आता बोलायला पण होत नाहीये. आता जेवायचं पण आहे कारण की एकदम थकायला झालेलं आहे. चला म्हटलं आता एक व्हिडिओ बनवून घेऊया म्हटलं. गायत्रीने काय जेवण बनवलंय काय नाही. काय आलं गायत्री, कशाला हसते? काय काय करतो मी आज? हा, मग काय बोलायला शब्द चुकतात गायत्री, काय करणार आता? हा, हे बघा हेलिकॉप्टर घेतलं त्रिशू. हे बघा हेलिकॉप्टर. बंदूक कुठे? बंदूक इथं बंदूक पडली. नुसत्या वस्तू महाग मित्रांनो, नुसते म्हणजे लुटायचीच असते. हा जत्रा तुम्हाला सिरियसली सांगतो, नुसती लुटायची असते. काय लुटायची? 200 रुपये 300 रुपये 100 रुपये. पोटा पाण्यासाठी बसलेले असतात बिचारे तिथं पण. एवढे लहान लहान पोरांना घेऊन. हा, ते बरोबर आहे गायत्री, पोटा पाण्यासाठी. आपल्यामुळेच त्यांची पण जत्रा होते ना. हो, ते पण बरोबर आहे ते पण गायत्री, पण विचार. एवढं महाग आहे. आता ते पाळणे गायत्री 150 रुपये. मग एकदा बसायचं असतं हा? ना. त्या वर्षातनं पालखा- एकदा कमवतात ते. हा, वर्षातनं एकदा देतात. अरे गायत्री वर्षात नाही एकदा. मग काही लुटणारच एवढं? मग काय झालं? अरे काय झालं म्हणजे आपल्याकडे तेवढे पण पैसे पाहिजेत ना गायत्री. काय फिरून यायचं एकदा बसायचं. म्हणजे तुम्हाला खरोखर सांगायचं, त्या आपला गावकडला त्या पालखा राहतात ना, पालखा 150-200 रुपया एक राऊंड ना. म्हणजे विचार करा, एक राऊंडचे तो ते. काय बोलत होता कोण तो? कोण त्याच्या काय? 10 राऊंड मारून 150 रुपये. हा काय? 150 रुपये 10 राऊंड फिरले गेले का मध्ये. कुठले? आम्ही बसलेलो होतो दुसऱ्या. हा का? 10 राऊंड फिरले की 150 रुपये. हा, मग ते 10 राऊंड फिरवतात ना गायत्री. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्या पालखा पण एवढे महाग ना ते. म्हणजे न विचार करण्यासारखं जे. बरेच लोक तुम्हाला सांगतो काही गेलेतच नाहीत. पहिल्यासारखी गर्दी नव्हती ना गायत्री. नाही. एवढी गर्दी गेल्या नव्हती. टायमाला किती 100च रुपये होते ना. हा, 100 रुपये तिकीट होतं. आता 150 रुपये तिकीट वाढून दिलं. अरे त्यापेक्षा मस्त कोणीच आपलं. नाही, सगळे त्या घोड्यांवर दर्यावर फोटो काढायचे. आणि ते घोडे पण होते मित्रांनो तिथं. ते घोड्यांवरती बसायचं, 50 रुपये तिकीट होतं त्या घोड्यांवरती फिरायचं. ते गायत्रीला बसायचं होतं. म्हटलं जाऊ दे, तू कुठे बसते, ते पडून बिडून जायचा ना तो. बघितलं घोडा पळायचा म्हणून अरे. कोणी मम्मा घ्यावा. थांब म्हण बायकोला खुलायचं. तो घोडा तुला कुठे पडून घेऊन गेला असता जत्रेमध्ये? नाही मी तुमच्या पाठी कुठे पडलो असतो? मग पळायचं ना, धावायचं ना, हा, यायचं ना. तुझ्या बायकोमध्ये जीव राहिला असता ना, हा. आले असते धावायला, बसून द्यायचं. हा, मग तो घोडा एवढा रनिंग करेल, मी त्याच्या पाठी पडत येऊ? तुम्ही काय कमी आहेस? तिथं एक पाव टाकलं का तिथं चालले जातात. असे चालतात तुम्ही. मग गायत्रीला म्हटलं जाऊ दे, त्या घोड्यावरती काय बसू नको. आणि त्या घोड्यांची हालत कशी होती गायत्री? हा, हो, बिचारे. हा, कसे बसतात तुम्हाला लोकं सिरियसली नुसते. सांगतोय मित्रांनो, त्या घोड्यांची हालत अशी होती ना. त्यांच्या तिला तिखट लागतंय. हे बघा, हे काय तिखट आहे खाते, ती काहीच तिखट खात नाहीये तरी पण तिखट लागतंय तिला. दे गायत्री, पाणी देऊन दे तिला. मित्रांनो, त्या जत्रेमध्ये त्या घोड्यांची हालत बघून त्याच्यावरती बसायची सुद्धा इच्छा होत नव्हती. बिचारी ते प्राणी. आणि तरी इथले मुंबईचे जे अतिश्रीमंत लोक होते ना, ते बसत होते त्या घोड्यांवरती. एवढे जाड लोक होते तर त्या घोड्यांवरती बसवत होते. त्या घोड्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं मित्रांनो. एवढं वाईट वाटत होतं ना, बेकार वाईट वाटत होतं डायरेक्ट. आता काय बोलू पण शकत नाही आपण बोलायला गेलं म्हणजे मार खाणार तिथं. कस काय बोलणार आपण त्यांना की नका बाबा, त्या प्राण्यांवरती दया करा. आपण म्हणजे डायरेक्ट तिथं बोलू शकत नाही. एवढे तिथं घोडेवाले होते. आणि त्या घोड्यांवरती नुसते ते जाड्या बाया पण बसवत होते, जाडे माणसं पण बसवत होते. आणि त्यांना म्हटलं मनातल्या मनात, कशाला त्या बिचाऱ्यांची हालत खराब करतायत तुम्ही यार. म्हणजे त्या घोड्यांची लय हालत खराब होती. कुठे ते पायाला लागलेलं,
कुठे ते गोड्या त्या मान्यावरती लागलेलं एवढं वाईट वाटत होतं ना गायत्री, खूपच वाईट वाटत होतं ना. घोडे होते बिचारे छोटे छोटे होते. आणि नुसते छोटे छोटे घोडे होते त्यांच्यावरती बसत होते. नुसतं मारतोय पळवतोय. हा नुसते मारतायत त्या घोड्यानं, त्यांच्या डोळ्यात पाणी नार येतंय काय. कमी ते जाऊ द्या. समुद्रामध्ये चालायला किती खराब वाटतं. हा त्या बीच वरती चालत होते ते, त्यांना खायला पण देत होते की नाही काय होती शरीरावरती मांस सुद्धा नव्हतं त्यांच्या ना काहीतरी, तरी त्या घोड्यांवरती एवढे मोठमोठे माणसं बसत होते. काय म्हणजे खरोखर शिक्षण घेऊन पण काय फायदा नाही गायत्री अशा लोकांचा. प्राणी मात्रांवरती जर अशी दया नाही करत हे, काय सांगणार आता. ठीक आहे मित्रांनो. मेन म्हणजे आपण फिरवणारे पैसे कमवणाऱ्याची चुकी आहे ना. हा त्याला पण लाज वाटायला पाहिजे ना कसं फिरवा. हा तेच नाही यार, ते घोडे फिरवायला नको. मला ते घोडे बघून ना खूप वाईट वाटलंय. जाऊ दे आता, ते आता तर प्रत्येकाचा प्रश्न आहे तिथं, का आपण प्रत्येकांना तर समजू शकत नाही, प्रत्येकांना बोलू शकत नाही. ते नाही हा थांबू द्या, उभं राहू द्या त्याला तिथं, फोटो हा. काढू द्या, पण असं धावत धावत नका लई जाऊ. असं बरोबर. नुसतं धावतात, मारतात त्या मारतात ते. हा ठीक आहे चालेल मित्रांनो, चला मी पण आता जेवण वगैरे करून घेतो. चला आता, चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. बाय बाय मित्रांनो, चला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. यात्रेचा व्हिडिओ लवकर आणि लवकर बघा आमच्या चॅनलला. चॅनलला. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला बाय बाय.